श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचे माझ्या श्री स्वामी समर्थ कृपा या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 25 जुलै, वार शनिवार आणि आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आषाढी एकादशीला संध्याकाळी आपल्याला घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील, आपल्या जीवनातील सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होतील. घरातील इडापिडा, नजरबाधा कायमची संपेल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर आज आहे अत्यंत पवित्र अशी आषाढी एकादशी. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर हा दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. या दिवशी संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झालेलं असतं. म्हणूनच वर्षभरातील सर्व एकादशींपैकी ही अतिशय महत्त्वाची एकादशी मानली जाते. ही एकादशी म्हणजे भगवान श्री विष्णूंची उपासना करण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि घरात सात्विक ऊर्जा वाढवण्याचा दिवस. या दिवशी केलेली पूजा आणि छोटे छोटे उपाय देखील अनेक पटीने फलदायी ठरतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय सांगणार आहे. तर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. संध्याकाळी 6 नंतरची वेळ ही दिवे लागणीची वेळ असते. या वेळेत लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत असते. या वेळेत जर तुम्ही हा उपाय केला तर तो जास्त प्रभावी ठरतो. परंतु जर तुम्हाला या वेळेत हा उपाय करणं शक्य झालं नाही, तर मग तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. ज्या घरांमध्ये या आषाढी एकादशीला हा उपाय केला जातो त्या घरांमध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आषाढी एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच माता लक्ष्मीची पूजा देखील केली जाते आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आषाढी एकादशीचा हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तुमच्या घरात जर लक्ष्मी स्थिर राहत नसेल, आलेला पैसा हा व्यर्थ खर्च होत असेल, सततच्या आजारपणावर तुमचा पैसा खर्च होत असेल, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल, यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत. या पवित्र दिवशी जे काही उपाय आपण करत असतो तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच पुण्यफळ प्राप्त होत असतं. आज संध्याकाळी हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण छान प्रसन्न करायचं आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर सुद्धा दिवा लावायचा आहे. कारण घराच्या मुख्य दरवाजामधूनच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि हा उपाय सुद्धा आपण लक्ष्मी प्राप्तीसाठीच करणार आहोत. म्हणून लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी मुख्य दरवाजासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. यानंतर तुळशीजवळ सुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर आपल्याला मुख्य उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला 4 लवंग घ्यायचे आहेत. 4 अखंड लवंग घ्यायचे आहेत. ज्यांना फुलं असतात अशा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत. यानंतर आसन घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. 4 लवंग ज्या आहेत त्या आपल्याला उजव्या तळहातामध्ये घ्यायच्या आहेत. यानंतर उजव्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. ही सेवा करून झाल्यानंतर आसनावरून उठायचं आहे आणि या लवंगा घेऊन आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायच्या आहेत. घरातील प्रत्येक रूममधील प्रत्येक भिंतींना तुम्हाला स्पर्श करायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील
तर या मुलांवरून सुद्धा या लवंगा तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. लहान मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत घड्याळाच्या दिशेने 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. यानंतर या लवंगा आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. आणि यानंतर घराच्या बाहेर मोकळ्या जागेत जाऊन या लवंगा तुम्हाला उत्तर दिशेला फेकून द्यायच्या आहेत. लवंगा फेकून दिल्यानंतर मागे वळून न पाहता तुम्हाला सरळ तुमच्या घरी यायचं आहे. घरात प्रवेश करण्या अगोदर पायावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर घरात जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि आपल्या देवघरासमोर उभं राहायचं. दोन्ही हात जोडून घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यासाठी, घरातील आर्थिक समस्या, पैशांच्या अडचणी यांचं निवारण होऊन लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे. हा अगदी साधा सोपा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. नक्कीच या उपायाचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. याचबरोबर आज आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला भगवान विष्णूंना तुळशीच्या 11 पानांची एक माळ अर्पण करायची आहे. असं केल्यामुळे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर वास्तुदोष हा दूर होतो. उद्या रविवारी ही माळ तुम्हाला भगवान विष्णूंसमोरून उचलून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर लटकवायची आहे. यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तर हा उपाय सुद्धा तुम्ही आज नक्की करा. याचबरोबर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला आज धान्याचं दान करायचं आहे. दान करताना तांदळाचं दान आज चुकूनही करायचं नाही. तांदळाव्यतिरिक्त इतर धान्याचं दान तुम्ही आज करू शकता. आज जर तुम्ही गूळ आणि हरभरा डाळ दान केली तर तुम्हाला नोकरी प्राप्तीमध्ये नक्कीच यश प्राप्त होईल. आज आषाढी एकादशीच्या दिवशी हे सोपे उपाय केल्याने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.